श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महिमा ही कथा सौजन्याची आहे. ती एका गरीब घरातील असून श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण करण्याने तिच्या आयुष्यात झालेला बदल या कथेतून तुम्हाला दिसेल. पहाटे कोंबडा आरवलं आणि राजाराम पडत पडत गावातील बाळंतपण करणाऱ्या बाईच्या घरी पोहोचला. त्यावेळी दवाखाना कुठेतरी एखादा असायचा, तो पण तालुक्याच्या ठिकाणी. तारा अक्का राजाराम बोलला. कोण आहे? तारा अक्का बोलली. अगं, मी राजाराम तात्या. माझी बायको रुक्मिणीची बाळंतपणाची वेळ आली आहे. परत चल पुढे. आलेच मी, तारू अक्का बोलली. पण जरा लवकरच या बोलून राजाराम तात्या निघाला. घरी पोचल्या आला वय तुम्ही? अजून किती वेळ लागेल? अक्कांना यायला रुक्मिणी बोलली. येते साहित्य घेऊन, राजाराम बोलला. आले, तारू अक्का बोलली. अक्काने तपासले आणि बोलली. तात्या, फक्त एकच कोणीतरी जगेल, आई नाहीतर बाळ, आणि आता नंतरची आई नाही होणार. बाळाला वाचवा. विवळत रुक्मिणी बोलली. रुक्मिणीला वाचवा, तात्या बोलला. तुम्हाला माझी शपथ आहे, बाळाला वाचवा, रुक्मिणी बोलली. तात्याला तारा अक्काने बाहेर काढलं आणि दरवाजा लावला. तास, दीड तास आणि 2 तास गेले. नंतर बाळाचा रडण्याचा आवाज आला. तात्या दरवाजामध्ये उभा होता. तेवढ्यात दरवाजा उघडला. लक्ष्मी आली आहे तुझ्या घरात, पण रुक्मिणी थोड्याच दिवसाची सोबती आहे, जरा झोप तिला. तारा अक्का, माझ्या बायकोला वाचवा. तात्या जरा रडतच बोलला. माझ्या हातात होते तेवढे मी प्रयत्न केले, आता सर्व देवाच्या हातात बोलून अक्का गेली. तात्या आत गेला. बघा की पोरगी किती सुंदर झाली आहे, तुमच्यावरच गेली आहे. पोरगीला घेत तात्या तिचे मुके घेऊ लागला, पण डोळ्यात अश्रू आले होते. पण दुःखाचे की सुखाचे ते तात्याला पण समजत नव्हतं. तिला चांगली सांभाळा, आईची कमी भासू देऊ नका, रुक्मिणी बोलली. अगं, असं नको बोलूस, तुला नाही काही होणार, तात्या बोलला. तेवढं बोलून तात्या जेवण बनवायला गेला. घरात दोघीच असल्याने तात्यालाच सर्व करायला लागत होते. कसेबसे 4-5 दिवस गेले आणि एक दिवशी सकाळी तात्या पोरगी रडत असल्याने रुक्मिणीला उठवायला गेले, तर रुक्मिणी एकदम शांत झोपली होती. तिला तात्या हलवत होता, पण ती उठली नाही. रुक्मिणी तात्याने हंबरडा फोडला. सर्व शेजारी पाजारी येऊन बघू लागले. सर्वांना तात्यांची आणि पोरीची वाईट वाटत होते. सर्व विधी झाले. सर्व शेजारचे तात्याला बोलले, पोरगी खूप लहान आहे, तिला सांभाळायला कोणीतरी हवेच, आणि मुलगी आहे. बोललं की तिला समजून घेण्यासाठी आईच पाहिजे. त्यासाठी तू दुसरं लग्न कर. तो नाही बोलत असतानाही त्याला आनंदीबाईबरोबर लग्न करावे लागले. हळूहळू मुलगी मोठी होत होती. तिचं नाव सौजन्या ठेवलं. सुरुवातीला सौजन्याला तिच्या दुसऱ्या आईने खूप लाड केले, पण ते बोलतात ना, दूध चांगले दिसले की काही असतातच मिठाचा खडा टाकून नाचवायला तयार. तशीच एक शेजारची सुशीला अगदी तशीच होती. तिला कधीच दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नव्हते. अगं, कधीपर्यंत तू सवतीचं पोट सांभाळणार, सुशीला बोलली. म्हणजे समजलं नाही मला, आनंदी बोलले. अगं, तुझ्या पोटे पाण्याचं घे की मनावर, कितीही झालं तरी सवतीचं पोट सवतीचंच, सुशीला बोलली. असं काही नाही सौजन्या, माझेच पोर आहे, आनंदी बोलली. असं काही नाही, बघ तू जरा बारकाईने, म्हणजे समजेल तुला, सुशीला बोलली आणि निघून गेली. आनंदी तशी मनाने खूप चांगली होती, पण आता सुशीला तिच्या डोक्यात किडे पाडून गेले. आनंदी आता दिवस रात्र त्याच गोष्टीचा विचार करत होती. जसं ती विचार करू लागली तसं तिच्या वागण्यात बदल होऊ लागला. ती सौजन्यावर जाच करू लागली. तिला हळूहळू घरातले कामं करायला सांगू लागली. आणि आता सुशीलाचं घरात बसणे वाढले होते. ती नाही आली तरी आनंदी तिच्या घरी तासनतास बसू लागली. तिकडून आली की सौजन्याला काम झाले नाही म्हणून खूप मारायची, पण राजाराम यायच्या वेळेला ती कामं करायचं नाटक करायची. आणि एके दिवशी आनंदीला दिवस गेले. सौजन्या मोठी झाली होती. ती आता 6वीच्या वर्गात होती. ती खूप समजूतदार होती. ती घडलेलं काहीच तात्यांना सांगत नसे. तिला आनंदी शिळं खायला द्यायची आणि स्वतः तेवढं ताजं खायची. तरीही सौजन्या आनंदाने खायची. त्यातच एके दिवशी अनर्थ घडले. पुढे काय घडलं हे मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगते. हा आहे भाग 1. तुम्हाला पुढचे भाग असेच ऐकायचे असतील
तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.